जामखेड शहरातील बीड रोडवरील साखत फटा या ठिकाणी अज्ञात 7 ते 8 दरोडेखोरांनी दरोडा टाकून 3.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला। विशेष म्हणजे या दरोड्यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे। या महिलेने आतील फिर्यादीचे दार वाजवून "ताई तू दार उघड, आम्ही आलोय" असे म्हणताच त्या महिलेस वाटले की आपलंच कोणीतरी आलंय, म्हणून तिने दार उघडलं व याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला। तसेच घरामधील सामानाची उचकापाचक करून आतमधील सगळे सामान अस्तव्यस्त केले। तसेच फिर्यादी महिलांना चाकूचा धाक दाखवून या महिलेच्या अंगावरील व रोख रक्कम असा 3.25 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला। घटनास्थळी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील भेट दिली। तसेच या ठिकाणी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते व विविध ठिकाणी दरोडेखोरांच्या शोधास पथके पाठवण्यात आलेली आहे, अशी ही माहिती पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली। यामुळे जामखेड तालुक्यात या पडलेल्या दरोड्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। आपण पाहत आहात की आतमध्ये आलेल्या 7 ते 8 दरोडेखोरांनी कशा पद्धतीने सामानाची उचकापाचक करून व घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवून दम दिला व इतरही सामान अस्तव्यस्त केले। गेल्या अर्ध्या तासांपासून या चोरट्यांचा या ठिकाणी धुमाकूळ घातला होता। या ठिकाणी जामखेड पोलीस स्टेशनच्या पथकाने देखील रात्री भेट दिली होती। काल रात्री जामखेड शहरापासून लगतच एका घरावरती दरोड्याचा प्रकार झालेला आहे। त्याच्यामध्ये 8 तोळे सोनं आणि 70,000 कॅश चोरीला गेलेली आहे। परंतु आरोपींच्या बिहेवियरवरून आणि त्यांच्या गाड्या पोलिसांना मिळालेल्या आहेत, त्याच्यावरून पोलिसांना काही क्लू मिळालेले आहेत आणि लवकरच या गुन्ह्याचा शोध लागेल। धन्यवाद। याच्यासाठी काही पथक वगैरे काही आपल्याकडं पोलीस स्टेशनच्या 2 टीम आहेत, LCBची 1 टीम आहे आणि खर्डा पोलीस स्टेशनची अजून एक स्वतंत्र टीम आम्ही तयार केलेली आहे आणि आरोपी शोधकामी आपण पथक रवाना केलेले आहेत।